परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची आणि त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. कालच्या संदेशातून आपण पाहिलं, देवाच्या वचनातून काल आपण काय पाहिलं? कोणाला आठवते का? काल आपण काय शिकलो? कोणाला माहिती आहे का? ओके, थँक्यू. काल आपण येशूची गुप्त ओळख पाहिली. नंबर 1, तो दाविदाचा अंकुर होता. नंबर 2, तो एक मरियेचा संतान होता. आणि नंबर 3, तो पहाटेचा तारा पण होता. आणि आज त्या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिलेल्या आहेत. आज आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 17 कडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि वचन 17 सांगते की आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणारा म्हणो ये, आणि तहानेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेव. तर आता या ठिकाणी देवाने प्रत्येक व्यक्तीला एक प्रकारची मोकळीकता दिलेली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला आता या म्हणजे येशूच्या गुप्त आगमनात तुम्ही सर्वच्या सर्व या. पवित्र आत्मा पण म्हणतो या. त्याच्यानंतर वधू म्हणजे एक प्रकारचे विश्वासणारे पण म्हणतात या, आणि ऐकणारे पण म्हणतो या, आणि सगळेच्या सगळे या म्हणतात. आणि जे प्रत्येकासाठी जीवनाचं पाणी जे फुकट देवानं दिलेलं आहे ते तुम्ही सर्वच्या सर्व प्या. मग देवाच्या लोकांना या हा शब्द का वापरत आहे? कारण 21 महाभयंकर पिढ्यांच्या द्वारे, पहिल्या 7 शिक्क्यांच्या पिढ्यांच्या द्वारे लोक मृत्यू पावलेत. ते सार्वकालिक नरकाकडे गेलेत. त्यानंतर 7 करण्यांच्या पिढ्या आल्यात आणि ते लोक अनंत काळाच्या नरकात गेलेत. त्यानंतर 7 शिक्क्यांच्या पिढ्या आल्यात, ते पण सार्वकालिक नरकाकडे गेलेत. त्यानंतर जे लोक उरलेले होते त्यांनी 666चा शिक्का घेतला, ते पण सार्वकालिक नरकात गेले. त्यानंतर काही लोक उरलेत, प्रवेशूच्या जिभेतून निघालेल्या तलवारीने पुष्कळ लोक मृत्यू पावलेत. त्यानंतर गोग आणि मागोग जे लोक राहिले होते ते अग्नीच्या द्वारे भस्म झाले आणि ते पण अनंत काळाच्या नरकात गेलेले आहेत. परंतु ज्यांनी देवावरती विश्वास ठेविला, ज्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, अशा प्रत्येक व्यक्तीला आता देव म्हणतो की या. आत्मा म्हणतो या, वधू म्हणतो या, ऐकणारे म्हणतो या, आणि जे तहानेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीनं यावं. आणि जीवनाचं पाणी जे फुकट आहे, ज्यात जीवनाची भाकर आहेत, ज्यात जीवनाचं पाणी आहेत, ज्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, ते घेण्यासाठी तुम्ही या. अशा प्रकारची आज्ञा देवानं दिलेली आहे. आज मानव हा स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे?
हे आता ज्याचं त्याचं ज्याला त्यालाच माहिती आहे. आज मनुष्य भक्तीत किती आहे आणि भक्तीपासून किती लांब आहे, आता या गोष्टी न्यायाच्या दिवसात किंवा न्याय झाल्याच्या नंतरच पाहायला मिळणार आहेत. परंतु एक एक वचन जेव्हा आम्ही काळजीपूर्वक ऐकतो, एका एका वचनावर ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवितो, तेव्हा आम्हाला समजते की जीवन आणि मरण काय आहे म्हणून. त्यासाठी एक वचन माझ्यासाठी तुम्ही वाचन करू शकता. अनुवादाचं पुस्तक अध्याय 30 आणि वचन 19. अनुवाद अध्याय 30 आणि वचन 19. आकाश आणि पृथ्वीला मध्यस्थी ठेवून मी तुला सांगतो की जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप या दोनही गोष्टी मी तुझ्या पुढे ठेवलेल्या आहेत. तू जीवनाची निवड कर, म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत राहील. प्रियानो, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि श्राप हे देवाने आपल्या पुढे ठेवलेले आहेत. देवाने चॉईस करण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. जो जीवनाची निवड करतो तो आणि त्याची संतती जिवंत राहते, परंतु जो मरणाची निवड करतो तो आणि त्याची संतती सार्वकालिक नरकात जाते. प्रियानो, नरकातला किडा हा कधी मरत नाही. नरकातली अग्नी कधी विझत नाही. नरकात रडणं कधी थांबत नाही आणि नरकातलं दात खाणं कधीच थांबत नाही. इतक्या डेंजर आणि कठीण सार्वकालिक नरकात जाण्यापेक्षा जर देवाचा आत्मा म्हणतो की ये, मंडळीतले लोक म्हणतात ये, ऐकणारे पण म्हणतात ये, तर प्रत्येक व्यक्तीने जीवनाचं पाणी फुकट पिण्यासाठी सार्वकालिक जीवनाकडे यावं, अशी देवाची इच्छा आहे, अशी देवाची आज्ञा आहे, असं देवाचं वचन आहे. तर मग आज वचन 17 मधून मी तुम्हाला 3 गोष्टी शिकवणार. आत्मा म्हणतो ये, वधू म्हणतो ये आणि ऐकणारा पण म्हणतो ये. आणि जो तहानेला आहे त्याने यावं आणि जीवनाचं पाणी प्यावं फुकट. तर मग आत्मा या असं का म्हणतो? आत्मा या असं का म्हणतो? कारण रोमकरास पत्र अध्याय 8 आणि 14 ते 16 मध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. आत्मा, जो परमेश्वराचा आत्मा, जो पेंटिकॉस्टच्या दिवशी जो कैवारी म्हणून देवानं दिलेला होता, जो सहाय्यक म्हणून देवाने आपल्या बरोबर दिला, जो आपल्याला शिक्षण देण्यासाठी दिला, तो आत्मा आपल्याला या म्हणतो देवाच्या राज्यात. तर त्यासाठी रोम अध्याय 8 आणि 14 ते 16 या 2 वचनांकडे आपण आपलं लक्ष लावूया. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा आणि बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा देवाने तुम्हाला दिलेला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची कोण आहोत? मुले आहोत. आपण परमेश्वराचे कोण आहोत? मुले आहोत. तर जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो अशा प्रत्येक व्यक्तीला देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून जो आत्मा तुमच्यात
आणि माझ्यात आहे, तर आपण देवाची मुले आहोत. कारण आपल्याला भीती बाळगावं असा दासपणाचा आत्मा नाही, तर ज्याच्या योगे आब्बा बाप्पा असं हाक मारण्याचा दत्तकपणाचा आत्मा देवाने आपल्याला दिलेला आहे. आणि तोच कैवारी देवाचा आत्मा जो पेंटिकॉस्टच्या दिवशी परमेश्वराने दिला, तोच आत्मा आज तुमच्यात आणि माझ्यामध्ये आहे. म्हणून पवित्र आत्म्याने विश्वासात वाढा. पवित्र आत्म्याने स्वतःला भरून काढा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही अधिक आणि अधिक चालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण ज्याने आपल्याला दत्तकपणाचा, आपला दासपणाचा नव्हे तर दत्तकपणाचा आत्मा दिला, ज्याच्याद्वारे आज आपण अब्बा आणि बापा असं म्हणतो, तो ज्याच्याद्वारे आपल्याला देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला, त्या आत्म्याच्या प्रेरणेनं तुम्ही चाला. आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही चाला. आज आमच्याकडे वचन आहे का? आज आमच्याकडे प्रार्थना आहे का? आज आमच्याकडे देवाचे गाणे आहेत का? तुम्ही म्हणाल, हो पास्टरजी, आमच्याकडे प्रार्थना आहे, आम्ही आमच्या सुखासाठी प्रार्थना म्हणतो. आज तुमच्याकडे वचन आहे का? तुम्ही म्हणाल, हो आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही बायबल वचन वाचतो. तुमच्याकडे गाणे आहेत का? तुम्ही म्हणाल, हो आम्हाला जेवढे गाणे आवडतात तेवढे म्हणतो. आपल्याकडे गाणे आहेत, प्रार्थना आहेत, वचन आहे, पण देवाचा आत्मा आहे का? परमेश्वराने जो कैवारी, जो सामर्थ्यवान युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या आणि माझ्या बरोबर राहण्यासाठी प्रत्येक परिस्थितीत आणि कठीण परिस्थितीत वाचण्यासाठी जो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, तो आपल्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. कारण येशूनं एका ठिकाणी म्हटलं की ज्यावेळेस शत्रू तुम्हाला धरतील, सभास्थानात नेतील, फटके मारतील, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारतील, त्यावेळेस कसं काय उत्तर द्यायचं याची तुम्ही काळजी करू नका. कारण त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मदत करेल आणि तो देवाचा आत्मा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. मग आत्मा म्हणतो की स्वर्गाच्या राज्यात ये. मग तुमचं जीव, शरीर आणि आत्मा कोणत्या गोष्टीसाठी भुकेलेले आहात? शरीर म्हणतो खा, मन म्हणतो धन संपत्ती कमाव, आणि आत्मा म्हणतो देवाची उपासना कर, देवाची आराधना कर. आज पोपट पंछी सारखे फक्त मला सुख दे, मला शांती दे, मला आनंद दे, मला आशीर्वाद दे, एवढ्याच प्रार्थना आपण करतो. परंतु देवाचा आत्मा माझ्या जीवनात यावं, अशुद्ध आत्मे निघावं, आंधळे बरे व्हावं, लंगडे चालायला लागावं, मुके बोलायला लागावं, आत्म्याच्या प्रेरणेनं, आत्म्याच्या फळामध्ये आम्ही वाढावं, यासाठी आम्ही प्रयत्न कधी करतो का? यासाठी आम्ही कधी प्रयत्न केलेला आहे का? यासाठी आम्ही प्रयत्नात आहे का? जर नसेल तर प्रगटी 22 आणि वचन 17 सांगते, आत्मा म्हणतो ये. तर प्रियांनो, आपल्याला सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारेच देवाच्या राज्यात जायचं आहे. तुमचं सुंदर शरीर तुम्हाला स्वर्गात नेता येत नाही. तुमच्या शरीराने कमावलेली संपत्ती तुम्हाला स्वर्गात नेता येणार नाही. तुमचं ज्ञान, तुमची प्रॉपर्टी, तुमचे दागदागिने तुम्हाला स्वर्गात नेता येणार नाही. तर परमेश्वराचा आत्मा हाच आपल्याला देवाच्या राज्यात नेऊ शकतो. दुसरा शब्द काय वापरला? वधू. आता हे वधू कोण आहे? मंडळी. वधू म्हणजे देवाच्या राज्यात उचलल्या जाणारी मंडळी.
म्हणजे वर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आपण सर्व वधू आहोत. आणि मग वधूचं वराबरोबर जर लग्न जुळलं आणि तारीख जर ठरली तर वधूचं काम काय आहे? स्वतःला सजवणे, स्वतःला तयार करणे आणि आपल्या पती बरोबर पतीच्या घरात जाणे, यासाठी स्वतःला सजवणे. मग तुम्ही मंडळीतले लोक आहात, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताची वधू आहात आणि तुमचा वर हा तुम्हाला घ्यायला येणार आहात. मग वधूचं काम काय आहे की प्रभू ये आणि मला तू आपल्या बरोबर घेऊन चल, कारण मी तुझी वाट पाहत आहे. त्यासाठी आपण प्रगटीकरण अध्याय 19 आणि वचन 7 ते 9 बघा. प्रगटीकरण अध्याय 19 वचन 7 ते 9. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचं लग्न निघालं आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेलं आहे. त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेलं आहे. तिला तेजस्वी शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे ली, कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तो मला असं म्हणाला. ही देवाची वचनं आहेत. राहुल मोबाईल म्यूट कर बाळा. राहुल मोबाईल म्यूट कर आणि घरच्यांना सांग बोलायचं नाही. तर या ठिकाणी आपण आनंद करू, आपण उल्हास करू आणि आपण देवाचा गौरव करू. कोण म्हणत आहे? वधू. कोण म्हणत आहे? वधू. आपण आनंद करू, आपण उल्हास करू, आपण परमेश्वराचा गौरव करू, कारण आपला जो कोकरा ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी ज्या वधस्तंभावरती प्राण दिला, तो तुम्हाला आणि मला घ्यायला निघालेला आहे. आपल्या नवरीला घ्यायला निघालेला आहे. तिला त्याने काय दिलं? वचन 8 मध्ये 1 तेजस्वी, नंबर 2 शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले. आणि मग हे तागाचे तलम व वस्त्र म्हणजे पवित्र जनांचे पवित्र जीवन जगणं होय, नीतिकृत्य होय, धार्मिकता होय. आणि तो म्हणाला, ली, कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस ज्यांना ज्यांना बोलावलं ते आशीर्वादित लोक आहेत. ही देवाची वचनं आणि सत्य वचनं आहेत. मग कोकऱ्याच्या लग्नाला तुम्हाला बोलावलं का पाहुण्यांच्या लग्नाला तुम्हाला बोलावलं? कोणी लोक रविवार दिवशी पाहुण्यांच्या लग्नाला जायला पुढं, मुलगी पाहायला पुढं, साखरपुडा करायला पुढं, मागणी घालायला पुढं. का? तर रविवार दिवस सुट्टीचा आहे आणि म्हणून रविवार दिवशी सगळेच्या सगळे सुट्टी काढतात आणि लग्नाला जातात. अनेक ठिकाणचे लोक, ख्रिस्ती लोक रविवार दिवशीचं लग्न का पकडतात? कारण तो दिवस सुट्टीचा आहे घरी राहण्याचा. तो दिवस सुट्टीचा आहे घरामध्ये तरणपुरण करण्याचा. परंतु तो दिवस सुट्टीचा नाही, तो दिवस परमेश्वराचा आहे. तो दिवस जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये येण्याचा आहे. तो दिवस परमेश्वराच्या पुनरुत्थानाची उपासना करण्याचा आहे. आणि म्हणून आपण आनंद करू, आपण उल्हास करू, आपण देवाचा गौरव करू, कारण कोकऱ्याचं लग्न निघालं
आणि नवरीने स्वतःला सजवलेला आहे. आणि हे तलम आणि हे पवित्र वस्त्र म्हणजे नीतिकृत्य जे लोक रविवाऱ्या दिवशी फक्त दफनविधी सोडून बाकी कुठे गावाला जात नाहीत, घरी राहत नाहीत, लग्नाला जात नाही, शॉपिंगला जात नाहीत, तर परमेश्वराच्या आराधनेला जातात. असेच लोक, असेच वधू जिनं स्वतःला तयार केलेलं आहे आणि तीच वधू स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाच्या बरोबर देवाच्या राज्यात जाण्यास पात्र आहे. नाहीतर नामधारी ख्रिस्ती लोकांची संख्या भरपूर आहे. घरी बसल्यावर पण देव करता येतो, घरी बसल्यावर देवाची आराधना करता येतात. आणि काय देव देव करत बसले आणि काम कोण करणार, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कारण आणि बहाणे पकडणारे लोक ऐका. तुमच्यासाठी सिद्ध केलेलं नरक तुमची वाट पाहत आहे. तिथे तुम्हाला रडणे. बाळासाहेब ते मोबाईल म्यूट करायला लावा. कुणाचे तरी मोबाईल चालू आहे, म्यूट करायला लावा कृपा करून. ते छाया छाया कोण आहे, त्यांचा मोबाईल म्यूट नाहीये, आता झाला. ओके. आणि त्या ठिकाणी जे लोक देवाच्या राज्यासाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी जे लोक तयार नसतात, असे प्रत्येक व्यक्ती शेवटी सार्वकालिक नरकात, अनंत काळाच्या नरकात रडणे आणि दात खाणे या पलीकडे त्यांच्यासाठी काय राहणार आहे? कोणती गोष्ट राहणार आहे? कोणतीच गोष्ट राहू शकत नाही. आणि म्हणून वधू जे तयारीत आहे, वधू जिने स्वतःची तयारी केलेली आहे, तिला देव म्हणतो, वधू म्हणतो ये, ख्रिस्ताला म्हणतो ये आणि मला तू आपल्या बरोबर घेऊन चल. आणि म्हणून वधूंनो, तयारीत असणाऱ्यांनो, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, आराधनेमध्ये, देवाच्या गौरवामध्ये तुम्ही स्वतःला सजवा आणि ख्रिस्ताची वाट पहा. स्वतःला पवित्र ठेवा आणि देवाच्या राज्यात जाण्यासाठी आनंद करा, उल्हास करा आणि देवाचा गौरव करा. कारण तुमचा वर तुम्हाला घ्यायला येत आहे आणि सदा सर्वदा तो तुम्हाला आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. तिसरा शब्द काय वापरला? आत्मा म्हणाला या, वधू म्हणाला या. आता तिसरा शब्द काय म्हणा, कोणता आहे? ऐकणारा म्हणतो, ऐकणारा म्हणतो येवो. तिसरा शब्द वापरला, ऐकणारा म्हणतो येवो. म्हणजे कोण? तर जे लोक देवाचं वचन ऐकतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, एक एक वचन आपल्या जीवनात उतरवतात, ते लोक म्हणतात प्रभू ये आम्हाला घ्यायला. म्हणून याकोबाचं पत्र अध्याय 1 22 ते 24 मध्ये प्रभूचं वचन सांगते की तुम्ही देवाचं वचन केवळ ऐकणारे असू नका, तर आचरणात आणणारे असा. तुम्ही देवाचं वचन नुसते ऐकणारे असू नका, तर आचरणात आणणारे असा. जो नुसता देवाचं वचन ऐकतो आणि आचरणात आणत नाही, तो आरशात आपलं शारीरिक मुख पाहतो आणि तिथून मुख पाहिल्याच्या नंतर स्वतःला विसरून जातो. आणि म्हणून जे ऐकणारे आहेत त्यांनी परमेश्वराचं वचन ऐकत राहा, परमेश्वराचं वचन समजून घेत राहा. कारण आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. आणि ऐकणारे जे लोक आहेत, जे वचनाप्रमाणे आचरण करणारे आहेत,
जे वचनाप्रमाणे जीवन जगणारे आहेत ते जिवंत देवाची वाट पाहत आहेत आणि ते म्हणतात की प्रभू ये, ते म्हणतात की प्रभू तू ये आणि आम्ही तुझी वाट पाहत आहोत, आम्हाला घेण्यासाठी तू ये. अशा प्रकारे देवाचं वचन सुद्धा आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे, या ठिकाणी आम्हाला सांगताना दिसत आहे. आणि म्हणून ऐकणारा, काही लोक या कानानं ऐकतात आणि या कानानं सोडून देतात. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक काय सांगते, ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे ज्याला कान आहे तो ऐको असं का म्हणतो, कारण काही लोक जे आहेत ते वचन कानानेच ऐकतात आणि सोडून देतात. परंतु जे लोक खरोखर मनापासून देवाचं वचन ऐकतात, वचनाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात, अशा प्रत्येक व्यक्तीला देव म्हणतो ये, देव म्हणतो ये. आणि जे जीवनाचं पाणी जे तुमच्यासाठी जे फुकट आहे ते पिण्यासाठी मी तुम्हाला देत आहे. आणि म्हणून वचन ऐकणाऱ्यांनो, देवाचं वचन ऐकण्यासाठी तत्पर राहा. मी मागे एकदा बोललो होतो की दररोज तुम्हाला जवळपास 5 अध्याय वाचावं लागेल. जे दररोज न चुकता 5 अध्याय वाचतात ते लोक उत्तर देऊ शकतील का? यस बाळक साहेब, मी रोज 5 ते 6 पर्यंत रोज वाचून राहिलो, सकाळ आणि संध्याकाळी. आणि आता माझं नवा कराराचं पुस्तक संपणार आहे 26-27 तारखेपर्यंत. धन्यवाद पळक साहेब. बरं, बाकीचे कोण, तुम्ही येशूचे जावई आहात का? नाही पळक साहेब, मी पण रोज 5 स्तोत्र वाचते आणि 1 त्या तारखेचं नीतिसूत्र वाचते आणि जुना करार पण. ओके. बाकीचे कोण, स्वर्गाचे कोण हे आहेत का वारिसदार? नाही पालक साहेब, नाही. आम्ही पण तुम्ही जेव्हापासून सांगितलं त्याच्या पहिले वाचत होतो, पण तुम्ही सांगितलं की रोज 5 वाचत जात, आम्ही तेवढं वाचतो सकाळ आणि संध्याकाळी. आता मी जे सांगतो तिकडे लक्ष द्या. जुना करार वाचणं बंद करा, मत्तयापासून सुरुवात करा. जुना करार हे पिढ्यान पिढ्या देणारे आशीर्वादाचे वचन आहेत. आता पिढ्यान पिढ्या आशीर्वादाचे वचन घेण्यापेक्षा आता आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाण्याची गरज आहे. सकाळी उठल्याच्या नंतर मत्तईचे 5 अध्याय वाचा, त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचा, तिसऱ्या दिवशी 5 अध्याय वाचा. असं करत करत प्रगटीकरणापर्यंत जा. परत 5 अध्याय वाचा, परत 5 अध्याय वाचा. असं करत करत प्रगटीकरणापर्यंत जा. जर तुम्हाला वाटत असेल नीतिसूत्र 31 आहे आणि समजा उद्याची 20 तारीख आहे, मला 20 तारखेचं नीतिसूत्र वाचायचं, तर तुम्ही ते 1 नीतिसूत्र वाचा. आणि तुम्हाला वाटलं की मला स्तोत्र संहिताचा 1 अध्याय वाचायचा, ते वाचा. परंतु 5 अध्याय परमेश्वराच्या वचनाचे वाचा, कारण प्रार्थना स्वतःचं हित पाहते, परंतु वचन स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी मनुष्याला मदत करते. वचन हे मनुष्याला वचनात टिकून ठेवण्यासाठी मदत करते. आणि म्हणून ऐकणारा काय म्हणत आहे, प्रभू ये. नाही, ऐकणारा काय म्हणत आहे, प्रगटी 22:17, तू ये, मी तुझ्या बरोबर तुझ्या मेजवानीत आणि तुझ्या बरोबर लग्नात जाण्यास मी काय आहे, तयार आहे. वधू म्हणतो ये, आत्मा म्हणतो ये, ऐकणारा म्हणतो ये. परंतु ऐकत असणारे लोक जर त्याकडे जर दुर्लक्ष करत असेल तर आपण आज्ञेचं पालन करणारे लोक नाहीत. कारण बायबलचं वचन आम्हाला हे शिकवते ना, आत्मा म्हणतो ये, वधू म्हणतो ये,
ऐकणारा म्हणतो ये, आणि तहानेला पण येऊ. आता जे तहानेले म्हणजे हे शेवटच्या काळातले लोक आहेत. इथं चौथा शब्द वापरला तहानेला, म्हणजे जो देवाच्या वचनाचा भुकेला आणि तहानेला आहेत त्याने सुद्धा यायचं आहे. देवाच्या वचनाची भूक आणि तहान असणारे 9 वाजताची वाट पाहतात, 9 वाजण्याच्या अगोदर जॉईन होतात, देवाची आराधना मनापासून करतात, देवाची उपासना मनापासून करतात. आणि जे लोक नाही आम्ही शिकलो, नाही आम्ही ऑडिओ ऐकतो, नाही आम्हाला माहिती आहे, असे म्हणणारे जे लोक आहेत हे तहानेले लोक नाहीत. कारण प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारच्या वचनातून वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जो तहानेला आहेत तो सुद्धा येऊ. कारण आपल्याला माहिती आहे, जर तुम्ही काढाल योहान 7:37 आणि 38, मग सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहिला आणि काय म्हणाला, जो तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावं आणि जीवनाचं पाणी फुकट आहे त्याने प्यावं. सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे महत्वाच्या दिवशी स्वतः येशू उभा राहिला आणि म्हणाला, जो कोणी तहानेला असेल त्यांनी यावं आणि जीवनाचं पाणी फुकट आहे ते पिऊन घ्यावं, असं बायबल आम्हाला शिकवते. म्हणजे तहानलेले लोक हे पण देवाच्या राज्यात येऊ शकतात. भुकेले आणि तहानेले लोक हे परमेश्वराच्या राज्यासाठी स्वतःला तयार करू शकतात. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, परंतु देवाच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. आणि म्हणून आत्मा जिवंत देवाला म्हणतो ये आणि आम्हाला स्वर्गात घेऊन जा. वधू म्हणजे मंडळीतले विश्वासणारे लोक म्हणतात, प्रभू ये आणि आम्हाला तुझ्या बरोबर स्वर्गात घेऊन जा. त्यानंतर ऐकणारे, काळजीपूर्वक देवाचं वचन ऐकणारे म्हणतात, प्रभू ये आणि आम्हाला तू आपल्या बरोबर स्वर्गात घेऊन जा. आणि या शेवटच्या काळात शेवटच्या टप्प्यावर जे तहानेले आहेत, जे भुकेलेले आहेत, आता ते लोक सुद्धा म्हणतात की प्रभू ये आणि आम्हाला तू आपल्या बरोबर घेऊन जा. प्रभू ये आणि आम्हाला सुद्धा आपल्या बरोबर तू घेऊन जा. मग आज आमचे विचार काय आहे? आज आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत? हे शेवटचा अध्याय आहे, हे शेवटचे वचन आहेत, हे शेवटच्या गोष्टी आहेत. आणि देव तर देवाच्या लोकांना आपल्या बरोबर नेण्यासाठी आत्म्याने भरलेले लोक म्हणतात आत्मा ये. येशूसाठी तयार असणारी वधू म्हणतो ये, ऐकणारे म्हणतो ये, तहानेले म्हणतात ये. आता तुमची आणि माझी वेळ आहे. तुम्ही सुद्धा म्हणा की प्रभू ये आणि आम्हाला तू आपल्या बरोबर आपल्या राज्यामध्ये घेऊन चल. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. स्वर्गातील पित्या, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, मनापासून आम्ही तुझा जय जयकार करतो, मनापासून आम्ही तुझी तारीफ करतो. कारण तू आमचा जिवंत देव आहेस, तू आमचा पवित्र देव आहेस, तू आमचा राजांचा राजा आहेस, तू आमचा प्रभूंचा प्रभू आहेस. तुझी दया, तुझी करुणा प्रभू आमच्या बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आत्मा म्हणतो ये, वधू म्हणतो ये, ऐकणारा म्हणतो ये, तहानेला म्हणतो ये. प्रभू आम्ही जे जागृत लोक आहोत, तुझ्या वचनाची वाट पाहणारे लोक आहोत, आम्ही म्हणतो प्रभू ये आणि आम्हाला तू आपल्या बरोबर स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन चल आणि तुझा गौरव
आमच्या जीवनात वारे पूर्ण कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. आमेन.